नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। देशात राजा रघुवंशी हत्या प्रकरण चर्चेत असताना महाराष्ट्रातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे। सांगलीच्या कुपवाड मधील प्रकाशनगर मध्ये एकता कॉलनीत राहणाऱ्या 45 वर्षीय अनिल तानाजी लोखंडे याचा वटपौर्णिमेच्या रात्री 11:30 ते 12:30 दरम्यान दुसऱ्या बायकोने जीव घेतला। डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला, त्यामुळे अनिल लोखंडे हा जागीच ठार झाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून जिवबा नाना जाधव पार्क मधील 22 वर्षीय प्रथमेश घाटकेचा डेंग्यू सदृश्य आजारामुळे मृत्यू झालाय। ताप आणि अशक्तपणामुळे उपचारासाठी गेलेल्या प्रथमेशला रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली आहे। आरोग्य विभागाने परिसरातील घरांचे सर्वेक्षण करून नागरिकांची तपासणी केली आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना महायुतीच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईत दिसू शकतो। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतदारांमध्ये भावनिक लाट निर्माण होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत महायुतीमधील तिन्ही पक्ष सोबत आल्यास मराठी उत्तर भारतीय मतांचं विभाजन होऊ शकतं। हे मत विभाजन टाळण्यासाठी महायुती मुंबईत एकत्र लढू शकते। मुंबईतील भायखळा येथील जे रुग्णालयाच्या वसतिगृहात एका 22 वर्षीय MBBS विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे। रोहन प्रजापती असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो MBBSच्या 3ऱ्या वर्गात शिकत होता। अभ्यासाच्या तणावामुळे आणि घरातील आर्थिक अडचणींमुळे त्याने हे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। पुणे बेंगलोर महामार्गावरचा प्रमुख जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, शेती आणि आता नव्याने औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख निर्माण होत आहे। जिल्ह्यात विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करून गुंतवणूक व औद्योगिक गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। थेट विदेशी गुंतवणूक आणि मोठे व लघु व निर्यातक्षम उद्योगही जिल्ह्यात येत आहेत। अतिवृष्टी, गारपीट इत्यादींमुळे जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात वितरित करण्यात आलेल्या पीक हानी अनुदानात जवळपास 35 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे या संदर्भातील चौकशी समितीच्या अहवालात समोर आले। यापैकी 23 कोटी 69 लाख रुपये अनुदान शेती नसणाऱ्यांना वितरित झालेले आहे। अहिल्यानगर शहरात खोदलेले रस्ते, बंद पडलेले वाहतूक नियंत्रक दिवे व वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा याचा निषेध करण्यासाठी जनहित परिषद व जागरूक नागरिक मंचचे DSP चौकातील वाहतूक नियंत्रण दिव्यांना दोरे बांधण्याचे आंदोलन केले। वटपौर्णिमेचे औचित्य साधत महिलांच्या हस्ते हे आंदोलन करण्यात आले। भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा सरचिटणीस व माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशवराव उर्फ बसवा राजू याच्या स्मरणार्थ 10 जून रोजी माओवाद्यांनी पुकारलेल्या भारत बंदला गडचिरोली जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। नक्षल प्रभावित भागात पोलीस अलर्ट मोडवर होते व नागरिकांनी हा बंद झुगारून लावत आपले व्यवहार सुरळीत ठेवले। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांची भेट घेतली। गेल्या 2 दिवसांपासून भाजपचे खासदार नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यात वाद रंगलाय। अंबादास दानवे यांनी प्रकाश महाजनांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे। आज राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे। अशा वेळी सरकारनं अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणं अपेक्षित होतं। दुर्दैवानं सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही। सर्वसामान्य व्यक्तींना आधार देण्यास हे सरकार अपयशी ठरत असणाऱ्या या सरकारला आपल्या कर्तव्याची जाणीव नाही। यासाठी माझं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, असं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलंय। पुण्यात काही दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे या विवाहितेचा हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं। ही घटना ताजी असतानाच नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरातही अशीच घटना घडली। या घटनांना पायबंद घालण्यासाठी आणि हुंडात्मक समाज निर्माण व्हावा यासाठी नाशिकच्या छत्रपती सेनेनं पुढाकार घेतलाय। छत्रपती सेनेनं 2017 पासून हुंडा प्रथेविरुद्ध जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। स्वारगेट प्रकरणानंतर एसटी महामंडळाने आता अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाच्या बसेस विकत घेण्याचा निर्णय घेतलाय। यात चालकांवर नजर ठेवणारे कॅमेरे असतील। चालकाला झोप आली असली तरी हे कॅमेरे अलार्म वाजवतील असं म्हटलं जाते। एसटी महामंडळ एकूण 5000 बसेस विकत घेणार आहे। त्यातील किमान 1000 बसेस या बसेस असणार आहेत। या बसेस टप्प्याटप्प्याने एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत। भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी अजून एक मोठं पाऊल टाकले।
आता आरक्षित तिकिटांची प्रतीक्षा यादी तक्ता लवकर समोर येणार आहे. वेटिंग लिस्ट चार्ट प्रवाशांना 4 तास नाही तर त्यापेक्षा पण अगोदर मिळणार आहे. प्रवाशांना आता 24 तासांपूर्वीच ही यादी मिळेल, त्यामुळे त्यांना प्रवासाचे नियोजन अगोदरच करता येईल. यवतमाळच्या वेणी अधरपूस प्रकल्पाच्या बॅकवॉटरमध्ये 43 पाळीव जनावरे अचानक मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली. धारकाना परिसरातील गाय, बैल, म्हैस आणि कालवडी अशी पाळीव जनावरे चरण्यासाठी वेणी अधरपूस प्रकल्पाच्या कॅचमेंट क्षेत्रातील गवताळ भागात गेली होती. सायंकाळी सोसाट्याचे वादळ, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी जनावरे धरणाच्या काठावर उथळ पाण्यात बसली होती. या सुमारास धरणाच्या पाण्यात वीज कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. राजुरा चंद्रपूर सीमावर्ती जिवती तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून जमीन पट्टे वितरित करण्यात आले आहेत. मात्र संबंधित जमिनीवर तेलंगणा वन विभागाने आपला हक्क सांगत पेरणीस मज्जाव केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. शेतकऱ्यांनी हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चंद्रपूर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी करत समस्या लवकरच सोडवली जाईल अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली. मेघालयमध्ये झालेल्या राजा रघुवंशी हत्याकांडात एक मोठी माहिती समोर आली आहे. चौकशी दरम्यान सोनम रघुवंशीने तिचा पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कटात सहभागी असल्याची कबुली दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिलॉंगमधील पोलिसांनी सोनम समोर घटनेशी संबंधित भक्कम पुरावे सादर केले तेव्हा तिला रडू कोसळलं. त्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील एक महिला 27 मे रोजी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह सुमारे 400 किलोमीटर दूर उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील भीमताल तलावात अर्धनग्न अवस्थेत आढळला. 30 वर्ष पुष्पादेवी असं मृत महिलेचं नाव असून ती डकोर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी होती. या रहस्यमय मृत्यूमुळे केवळ महिलेचे कुटुंबच नव्हे तर जालौन आणि उत्तराखंड पोलीसही चक्रावले आहेत. भारतीय संविधान ही शाईने लिहिलेली एक शांत क्रांती आहे. ही एक परिवर्तनकारी शक्ती आहे जी आपल्याला अधिकारांची हमी देते, असं मत भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी व्यक्त केले. ऑक्सफर्ड युनियन मध्ये प्रतिनिधित्वापासून अंमलबजावणीपर्यंत संविधानाचे वचन साकार करणे या विषयावर सरन्यायाधीशांनी आपले विचार मांडले आहेत. सुहेलदेव स्वाभिमान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र राजभर एका भूमिपूजनाच्या कामासाठी जलालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशापूर गावी गेले होते. महाराज सुहेलदेव विजय दिनाच्या निमित्ताने गावात पुतळा उभारण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यावेळी ब्रिजेश राजभर नावाच्या कार्यकर्त्याने त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घालून नंतर कानशिलात लगावली. ही घटना आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोची किनाऱ्यापासून काही अंतरावर लायबेरियाचे जहाज बुडाल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी कारवाई केली. MMC एल्सा 3 या जहाजाच्या नेव्हिगेशन मध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल पोलिसांनी जहाज मालक, मास्टर आणि क्रू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. 24 मे रोजी सागरी इंधन वाहून नेणारे लायबेरियाचे कंटेनर जहाज कोची किनाऱ्यापासून सुमारे 38 नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात बुडाले होते. या जहाजामध्ये असलेले इंधन समुद्रात गळले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी गेल्या काही दिवसांच्या सार्वजनिक वादावर आता एलन मस्क यांना पश्चाताप होतोय. एलन मस्क यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जे काही झालं ते खूप जास्त होतं. एलन मस्क यांनी एका पोस्टमध्ये ट्रम्पवर टीका केली होती आणि म्हटलं होतं की ते माझ्याशिवाय निवडणूक हरले असते. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या शब्दांबद्दल खेद व्यक्त केलाय आणि ट्रम्प बद्दल लिहिताना त्यांनी मर्यादा ओलांडल्याचं म्हटलं आहे, ज्याचा त्यांना पश्चाताप आहे. इस्रायली सैन्याने गाझा पट्टीत मदत पोहोचवणारे जहाज जप्त करत या जहाजावरील पर्यावरणवादी कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग हिला ताब्यात घेतले होते. यानंतर मंगळवारी थनबर्ग हिची परत पाठवणी करण्यात आली. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. दुसरीकडे इस्रायलहून पॅरिस विमानतळावर पोहोचल्यावर ग्रेटाने गाझामध्ये मदत पोहोचवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अधिक पुढाकार घेण्याचे आवाहन केले. भारतासोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मंगळवार 10 जून 2025 रोजी राष्ट्रीय विधानसभेत 2025 ते 26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. अर्थ आणि महसूल मंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आणि यामधील खास गोष्ट म्हणजे पाकिस्तानने 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी आपला वार्षिक अर्थसंकल्प संरक्षण खर्च 20% वाढवून 17.6 ट्रिलियन रुपये केला आहे. यामुळे एकूण संरक्षण वाटप 2122 अब्ज रुपये झाले आहे.
नव्या शैक्षणिक सत्रातील शाळा कोणत्या दिवशी सुरू करायच्या याचे नेमके आदेश शाळांना अद्यापही प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे। 23 ते 28 जून दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 11:15 या वेळेत शाळा घेण्यात यावी। त्यानंतर 30 जून पासून नियमित वेळेत वर्ग घ्यावेत असे शिक्षण संचालनालयाने 29 एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले होते। राज्याच्या शिक्षण विभागाने आदेश काढले तरी जिल्ह्यातील शाळांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश काढावे लागतात। सर्व शाळा या आदेशांचे पालन करतात। शाळा सुरू होण्यासंदर्भात अद्यापपर्यंत असे कोणतेही आदेश जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने काढले नाहीत। त्यामुळे नेमक्या कोणत्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे याबाबतचा संभ्रम निर्माण झालाय। राज्यातील तरुणांच्या तांत्रिक कौशल्यांचा विकास आणि त्यांना रोजगारक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे। या प्रयत्नांना जागतिक बँकेनेही हातभार लावला असून डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून राज्यातील 53 ITI ना आदर्श करण्यात येणार आहे। यासाठी 5 वर्षांच्या कालावधीत दक्ष आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाला 1325 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे। नेट परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे। UGCच्या वतीने NTA ही परीक्षा घेणार आहे। सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा 25 ते 29 जून दरम्यान होईल। ही परीक्षा देशभरात घेतली जाईल। नेटच्या गुणांवरून विद्यार्थ्यांना PhD ला प्रवेश मिळतो। तसेच कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे। ॲक्सियम 4 मोहीम ज्यामध्ये भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि इतर 3 जण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार होते, पुन्हा स्थगित झाली आहे। 10 जूनला खराब हवामानामुळे स्थगित झालेल्या या मोहिमेला आता स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधील लिक्विड ऑक्सिजन गळतीमुळे विलंब झालाय। नवीन लॉन्च तारीख अद्याप जाहीर झालेली नाहीये। पिंपरी चिंचवड महापालिकेने कॅपिटल मार्केट मधून निधी उभारण्यासाठी हरित कर्ज रोखे इश्यू केले असून अशा प्रकारे सुरुवात करणारी पिंपरी चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरित कर्ज रोखे लिस्टिंग कार्यक्रमामध्ये नमूद केले। या हरित कर्ज रोख्यांना गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून कर्ज रोखे लिस्ट झाल्यानंतर काही मिनिटातच लोकांनी सुमारे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली। या कर्ज रोख्यांचा कालावधी 5 वर्षांचा आहे आणि 7.85% व्याजदर देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मनोरंजन जगतातील एक प्रसिद्ध जोडपे पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा हे सध्या त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळातून जात आहेत। नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत या दोघांनी त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती दिली आहे। या 2 अभिनेत्यांची त्यांच्याच जवळच्या व्यक्तीने आर्थिक फसवणूक केल्यानंतर त्यांनी त्यांची आयुष्यभराची कमाई गमावल्याबद्दल खुलासा केलाय। तसेच त्यांना पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करावी लागणार असल्याचंही ते म्हणाले आहे। इंग्लंडला जाण्यापूर्वी वैभव सूर्यवंशी आता भन्नाट फॉर्मात आलाय, कारण इंग्लंडला जाण्यापूर्वी आता वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज फलंदाजी करत 190 धावांची धडाकेबाज खेळी साकारली आहे। वैभवने यावेळी कशी तुफानी खेळी साकारली आहे त्याचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल झालाय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।